ताशाचे आणि घुंगराचे बोल पडले. त्या आवाजाने राजे बावरले. त्या आवाजाच्या दिशेने चालू लागले. चालता चालता राजे बाजूच्या वाड्यात गेले. तिथं स्त्रियांचं नृत्य चालू होतं आणि हे 2-2.5 वर्षाचे बालशुभा पडद्याच्या पाठीमागून स्त्रियांचं नृत्य पाहू लागले. आणि ही गोष्ट मासाहेब जिजाऊंना समजली. तशा गेल्या तन मासाहेब जिजाऊ ओढल्या राजाच्या पाठीमागे घातले धपाटे पाठीत आणि सांगितलं ठणकावून, राजे, तुम्हाला स्त्रिया नाचवणारा शिवाजी नाही तर स्त्रियांचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे. महाराष्ट्राच्या मातीची हे संस्कार होते महाराजांच्या पहिल्या गुरुचे. म्हणून घडले राजे शिवाजी, म्हणून केलं स्थापन हिंदवी स्वराज्य. म्हणूनच आज जगाच्या इतिहासात निधिवंत, कीर्तिवंत, गुणवंत, यशवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नाव कोरलं गेलं. म्हणूनच आपण सर्वांनी सुद्धा आपल्या गुरूंचा आदर करायला हवा आणि केलाच पाहिजे मित्रांनो. कारण आपल्या आयुष्यात जो व्यक्ती आपल्या आयुष्यात गुरूंचा आदर करत नाही ना, तो आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. शेवटी माझ्या आयुष्यातील ज्या गुरूंनी मला वाढवलं, घडवलं, जीवनाच्या वाटेवरती संकटांना तोंड द्यायला शिकवलं, त्या गुरुसाठी आज मला एवढंच म्हणावंसं वाटतं, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायक मागणे हे जाता. धन्यवाद.